ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आज प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार राजू कीर आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रचाराचा आज नारळ फोडलेला आहे। पण त्याचबरोबर रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि सुसंस्कृत, सृजनशील आणि शिक्षिका असलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रचारार्थ आज इथे आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत। आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। गेले कित्येक वर्ष हा वॉर्ड जो आहे तर आमचा शिवसेना भाजपा युतीने हा खूप चांगल्या प्रकारे बांधलेला आहे। प्रचाराचा नारळ हे फक्त एक फॉर्मॅलिटी असते, देवाचा परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करायची असते, म्हणूनच आपण हा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। पण ह्या आमच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून जी विकास कामं गेले कित्येक वर्ष ह्या वॉर्डमध्ये जी झालेली आहेत, त्यामुळे आम्हाला निश्चितच ह्या वॉर्डमधनं प्रचंड बहुसंख्येने आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते विजयी होणार आहेत। शिल्पाताईंचं सुद्धा ह्या वॉर्डमध्ये प्रचंड कार्य आहे, त्यामुळे ते सुद्धा ह्या दोन्ही उमेदवारांना खूप सोपं जाणार आहे। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की संपूर्ण शहरात युतीची, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीची लाट जी आहे ती जोरात आलेली आहे आणि ह्या नगरपालिकेवर निश्चितच प्रत्येक उमेदवार जो आहे तर तो बहुसंख्येने निवडून येणार आहे, ह्यात आम्हाला शंका नाही। धन्यवाद। नमस्कार। शिवसेना भाजपा युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ शिल्पाताई सुर्वे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार राजू शेठ कीर आणि मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रचाराचा शुभारंभ नवलाई पावणाई देवळातून आज मोठ्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे। 2011 पासून शिल्पाताई सुर्वे या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे त्यांच्या विजयामध्ये कुठल्याही प्रकारची ही न होता मोठ्या बहुसंख्य मताने त्या निवडून येणार आहेत। कारण त्यांचा या प्रभागाशी तसाच रत्नागिरी शहरातील सगळ्या नागरिकांशी चांगला कनेक्ट असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे जे नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार आहेत राजू शेठ कीर हे भंडारी समाजाचे नेते म्हणून रत्नागिरीत त्यांची ओळख आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मधून हा सुशिक्षित प्रभाग असल्यामुळे नागरिकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु नसल्यामुळे मोठ्या मताधिक्याने दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येणार आहेत, याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही। जेणेकरून आता जास्तीत जास्त कसं मताधिक्य या तिन्ही उमेदवारांना मिळेल यासाठी आम्ही सगळे शिवसेना आणि भाजपा युतीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागून जे मताधिक्य कसं जास्तीत जास्त म्हणजे जेणेकरून जे रत्नागिरी शहरात 16 प्रभाग आहेत त्याच्यात जास्तीत जास्त मताधिक्य कसे राहील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।